नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला पिरियड सोबत एक पिंपल का येतो। तर पिरियड सोबत पिंपल का येतो त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, तो पिंपल कधी येतो, कधी जातो आणि कसा ओळखायचा की तो पिरियड पिंपलच आहे का दुसऱ्या काही कारणामुळे पिंपल आलाय, ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ म्हणजे पिरियड पिंपल्सचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया। तर हे पिरियडचे पिंपल्स कधी येतात? पिरियड यायच्या आधी एक 3-4 दिवस जर तुम्हाला पिंपल आला तर तो पिरियडचा पिंपल असतो, तो दुसरा काही नसतो। तर हे पिरियड पिंपल काय येतात? हार्मोनल इम्बॅलन्समुळे पिरियड पिंपल्स येतात। इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन लेवल्स ड्रॉप होतात, त्यामुळे सिबॅशियस ग्लँड ज्यादा सीबम सिक्रेट करतात। तर सीबम म्हणजे एक तेलकट ग्लँड असतो स्किन मध्ये, ज्यात ज्यादा प्रमाणात तेल जातं, तेल साठतं आणि त्याच्यामुळे पिंपल्स येतात। पिरियड मध्ये पिंपल्स आपल्याला मोस्टली हार्मोनल इम्बॅलन्समुळेच होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मूड स्विंग्स होतो, पीएमएस होतो, खूप जास्त स्पायसी खाऊ वाटतं, काही जणांना गोड खाऊ वाटतं, ते प्रत्येकावर डिपेंड असतं। तर हे सगळ्या गोष्टी पिंपल्स येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतात पिरियड्स मध्ये। तर हा पिरियडचा पिंपल कसा असतो, त्याला कसं ओळखायचं? तर हा पिरियडचा पिंपल ज्यादातर लाल असतो, खूप जास्त मोठा असतो आणि तो खूप जास्त दुखत असतो। पण काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा पिंपल ही येतो आणि एक 4-5 दिवसानंतर हा जर पिरियडचा पिंपल असेल तर तो निघून जाईल। पण तेच जर बाकीच्या कोणत्या कारणावरून जर तुम्हाला पिंपल्स येत असेल तर ते सहजासहजी जात नाही। फक्त पिरियडचा पिंपल पिरियड संपल्यानंतर एकतर तो ड्राय होतो, नाहीतर त्यातलं तेल गायब होतो आणि ऑटोमॅटिक तो निघून जातो। तुम्हाला एक गोष्ट करायची नाहीये, ते म्हणजे तो पिरियडचा पिंपल फोडायचा नाहीये। जर तुम्ही फोडला ना तर त्यातून जे काही तेल बाहेर येतं ते परत आपल्या स्किनवर पसरतं आणि आपल्याला परत दुसरा पिंपल येऊ शकतो आणि तो पिरियडचा नसणार आहे। त्यामुळे पिंपल कधीही फोडू नका। तुम्हाला जर खूप जास्त पेन होत असेल तर तुम्ही बर्फ लावू शकता। जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स आहेत तिथे तुम्ही जर नॉर्मल बर्फ लावला तर तुमचा जो पिंपल आहे तो जास्त दुखणार नाही, त्याचं पेन थोडं कमी होईल। जर तुम्हाला पिंपल लवकरात लवकर घालवायचाच असेल तर तुम्ही क्लिंडामायसिनची क्रीम वापरू शकता, नाहीतर तुम्ही ॲलोवेरा जेल देखील तुमच्या पिंपलवर वापरू शकता। जर दुखत असेल, पेन होत असेल, खूप जास्त लाल असेल तर तुम्ही ह्या होम रेमेडीज करू शकता। याच्याशिवाय तुम्हाला काही फारसं करायचं नाहीये, कारण तो पिंपल स्वतः येऊन स्वतः जाणार आहे। तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक पण वापरू शकता जर ऑलरेडी तुमच्या स्किनवर खूप जास्त पिंपल्स आहेत आणि त्यात अजून जास्त जर येत असतील पिरियडमुळे तर तुम्ही मुलतानी मातीचा फेस पॅक देखील वापरू शकता। जर आपली तेलकट त्वचा असेल तर पिरियड पिंपल येण्याचा चान्स खूप जास्त हाय असतो। जर तुमची नॉर्मल स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर त्याच्या केसमध्ये ना पिंपल येऊ शकणार नाही। काही केसमध्ये पिंपल येतात पण मोस्टली ड्राय नॉर्मल स्किनला येत नाही। जर तुमची कॉम्बिनेशन आणि ऑइली स्किन टाइप असेल तर तुम्हाला पिरियड पिंपल येण्याचे चान्सेस खूप जास्त हाय असतात, म्हणजे तुम्हाला पिरियड पिंपल येणारच। असं नाही की एकच पिंपल येणार, बऱ्याचशा केसमध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 असे देखील पिंपल्स येऊ शकतात, ते तुमच्या हॉर्मोन्सवर डिपेंड आहे। त्यामुळे जर तुमची तेलकट त्वचा असेल तर स्किनची थोडी जास्त काळजी घ्या, स्किन केअर रुटीन फॉलो करा। जर तुम्ही व्यवस्थित स्किन केअर रुटीन फॉलो केलं, तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स जे होत असतात त्यांना जर तुम्ही प्रॉपर नंतर बॅलन्स केलं तर तुम्हाला पिरियड पिंपल देखील येणार नाही। मी हॉर्मोन्स इम्बॅलन्सवर एक नवीन व्हिडिओ जरूर बनवेन, तुम्ही तो नक्की बघा। म्हणजे जर तुमचे खूप हॉर्मोन जास्त इम्बॅलन्स होत असतील आणि जर तुम्ही प्रॉपर त्याला ट्रीटमेंट घेतली, घरगुती रेमेडीज केल्या तर तुमचे हॉर्मोन इम्बॅलन्स होणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत, तुमची स्किन चांगली राहील। तर हा होता पिरियड पिंपलचा व्हिडिओ। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।